धन्यवाद रोशन सर. हॅलो. मुटकलवाडी टीम, आपण आपली ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचलेली आहे. नावं कळवा विनंती आहे. स्वप्नील आणि विशाल ही जोडी मैदानावरती पोहोचलेली आपण पाहतोय. गोलंदाज आकाश बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 1 साठी. स्वप्नील आणि विशाल ही जोडी मैदानावरती आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल, एक धाव तर आली आहे. लेग बाईकच्या माध्यमातून एक धाव धावपलकावरती आहे. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. धावपलकावरती एक धाव. गोलंदाज आकाश बॉलिंग ट्रॅक वरती. लेफ्ट आर्म पेसर आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती आकाश यांना आपण पाहतोय. फुलर लेनचा बॉल, एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 2 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. धावपलकावरती धावा आहेत 2. गोलंदाज आकाश बॉलिंग ट्रॅक वरती. चाळकेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये मुटकलवाडी अशी ही मॅच. पहिल्या राऊंडची सेकंड लास्ट मॅच ही आहे. यावेळेस मात्र प्ले अँड मिस, 1 मोर डॉट डिलिव्हरी. बर्की आणि त्यांच्या विरोधामध्ये यावेळेस देखील सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव प्राप्त होईल. सह्याद्री 11 जोगाई अशी मॅच असेल. बर्की आणि सह्याद्री 11 जोगाई या दोन संघांदरम्यान पुढची मॅच होणार आहे. पुढचा बॉल आकाशांचा. इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बाईकच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 4 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. धावपलकावरती धावा आहेत 4. 4 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 4 धावा धावपलकावरती. डाऊन दिले. हा बॉल वाईड आहे. अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. 5 धावा धावपलकावरती आहेत. 5 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. प्ले अँड मिस, डॉट बॉल. षटक क्रमांक 1चा खेळ पूर्ण झालाय. केवळ 5 धावा या षटकामध्ये आलेला आपण पाहतोय. त्याच्यामध्ये अवांतर धावा देखील तुम्हाला पाहायला मिळतील. आकाशांची चांगली गोलंदाजी षटक क्रमांक 1 मध्ये पाहायला मिळाली आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती ऋषिकेश दाखल झालेत सेकंड ओव्हर साठी. केवळ 5 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळाली गोलंदाज आकाशांच्या माध्यमातून. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल वाईड आहे. अवांतर धाव. पहिला बॉल वाईड आलाय ऋषिकेश यांचा. सहा धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस मात्र भटका चांगला लॉफ्ट केलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव प्राप्त झाली आहे. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 7 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 2 सुरू आहे. केवळ 7 धावा धावपलकावरती. 7. शरीरावरती हा बॉल आदळलाय. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये.
7 धावा धावफलकावरती. 7 विदाउट लॉस. चांगली सुरुवात पाहायला मिळते गोलंदाजी करणारी टीम चाळकेवाडी संघाची. मुटकळवाडी संघ सध्या तरी आपण पाहतोय थोडासा बॅकफुटवरती तुम्हाला पाहायला मिळेल. मोठ्या फटक्यांपासून मात्र वंचित ठेवले फलंदाजांना आतापर्यंत. ज्यावेळेस ऑन साईडला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. 1 धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतील. 9 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना 9 धावा धावफलकावरती मुटकळवाडी संघाच्या. बॅटचं एच अँड ड्रॉप. सेल सुटलाय. इथे मात्र धाव प्राप्त होणार नाही. ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा. डिफ्लेक्शन मोठं होतं आणि अगदी चेस्ट हाईटला बॉल आला. ऑकवर्ड पोझिशन मध्ये होते. विकेट किपर तुम्ही पाहिलं. ज्यावेळेस आपण पाहतोय एच अँड टेकन. विकेट आली आहे पहिली. फलंदाज बाद. इनॅट नंबर 3 वरती अक्षय मैदानावरती दाखल झालेत. 9 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अक्षय. गोलंदाज अक्षय बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. ऋषिकेश बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. नवीन फलंदाज अक्षय. लेफ्ट हँडेड बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतील इन ॲट नंबर 3 वरती. फुलर लेनचा बॉल. एका धावेचा प्रयत्न आहे. 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. दहा धावा धावफलकावरती आहेत आणि 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा धावफलकावरती. दहा धावा धावफलकावरती. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉलला खेळलेत. दोन धावा प्राप्त झाल्यात. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 12. 12 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आहे. 12 धावा धावफलकावरती आहेत. हाफ ट्रॅकर बॉल होता आणि त्याला मात्र पाठवलंय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. आउट ऑफ दी पार्क. षटकार. 6 धावा. धावफलकावरती आहेत. ज्यावेळेस देखील स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये
पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. वन मोर बिग हिट, बॅक टू बॅक सिक्सर. चोवीस धावा धावपलकावरती आहे. 24 लॉस ऑफ द 1 विकेट. अक्षय आक्रमक फलंदाजी करतायत. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉल हवे. क्षेत्ररक्षक आहेत यावेळेस देखील झेल टिपण्याचा प्रयत्न केला. थोडासा लेझी अप्रोच, कदाचित 2 हाताने गेले असते तर झेल होऊ शकला असता. आणखी एक षटकार. धावा धावपलकावरती आहेत. 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 30 धावा धावपलकावरती. श्रेयस यांच्यावरती आक्रमण केले. लगातारचे 3 षटकार आलेत फलंदाज अक्षय यांच्या बॅटमधून. यावेळेस देखील हाफ ट्रॅकर, परंतु गती थोडीशी कमी. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळाले आणि हा बॉल डॉट आलाय. 30 धावा धावपलकावरती. महागडं षटक पाहायला मिळाले गोलंदाज श्रेयस यांच्या माध्यमातून. अक्षय याने आक्रमक फलंदाजी केली त्यांच्या विरोधामध्ये. यावेळेस आपण पाहतोय वाईट बॉल. अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. 31 धावा धावपलकावरती आहेत. 31 लॉस ऑफ द 1 विकेट. श्रेयस यांच्यावरती आक्रमण केलंय. लेफ्ट आर्म पेसर समोर डावखुऱ्या हाताचे बॅटर तुम्ही पाहताय. डावखुऱ्या हाताचे गोलंदाज आहेत. त्यांच्यासमोर डावखुऱ्या हाताचे फलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अँगल बदललाय आणि बॉल मात्र हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि मैदान मात्र घसरडंय. तिथे क्षेत्ररक्षण करणं खूप कठीण आहे. 2 धावा प्राप्त झाल्यात. सेल तर ड्रॉप झालाय. त्यासोबत 2 धावा. 33 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 33 लॉस ऑफ द 1 विकेट. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 33 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. चाळकेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये मुटकलवाडी अशी मॅच. सह्याद्री 11 जुगाई आणि बरकी संघाचे संघनायक. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत पुढच्या सामन्याचा. तेहतीस धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 33 लॉस ऑफ द 1 विकेट. गोलंदाजी ट्रॅकवरती गणेश आलेत अंतिम षटकासाठी. गोलंदाज गणेश. दोन्ही बॅटर एकाच एंडला आहेत. इट्स इझी रन आउट. आवश्यकता नव्हती या गोष्टीची. अक्षय जे लईत फलंदाजी करत होते आणि त्यांच्याकडून झाली आहे चूक. रन आउट. अनफॉर्च्युनेट डिसमिसल इन द क्रिकेट. फलंदाज बाद. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉलला पाठवले पुल करत असताना डीप मिड विकेट सीमारेषच्या पलीकडे षटकार. एकोणचाळीस धावा धावपलकावरती आहेत. गणेश यांच्यावरती आक्रमण केले. षटकार ठोकलाय.
पुन्हा एकदा वन्स मोर. व्हॉट अ शॉट दॅट इज. बॅक टू बॅक बिग हिट. धावा धावफलकावरती आहेत, त्यापैकी 30 धावा षटकारांच्या मदतीने आल्यात. या इनिंग मध्ये आतापर्यंत 5 षटकार लागलेत आणि षटकार आलेत तेव्हा तेव्हा लगातार आलेत. लगातार 3 षटकार, पुन्हा एकदा लगातार 2 षटकार आलेत. चांगली बॅटिंग विशाल यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 45 धावा धावफलकावरती. यावेळेस बॉल डिलिव्हर केला नाहीये, डेड बॉल. 45 धावा धावफलकावरती आहेत. 45 लॉस ऑफ द 2 विकेट. विशाल ऑफ्टमच्या बाहेर यावेळेस लाईन पाहायला मिळाली आहे. गोलंदाजी चांगला बॉल आपण पाहतोय. ऑफ्टमच्या बाहेर लाईन ठेवली आहे, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. धावफलकावरती धावा आहेत 45. 45. मुटकलवाडी संघ बोटे फटके आपल्याला पाहायला मिळाले. 5 षटकार आणि त्या माध्यमातून 45 धावा धावफलकावरती आहेत. 45 लॉस ऑफ द 2 विकेट. ज्यावेळेस अवांतर धाव प्राप्त होईल, अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 46 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज आता मात्र मोठ्या फटक्यांपासून वाचण्याचा प्रयत्न करतात. ऑफ्टमच्या बाहेरची लाईन. 46 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 46 लॉस ऑफ द 2 विकेट. यावेळेस देखील डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. 46 लॉस ऑफ द 2 विकेट. शेवटचा एक बॉल या इनिंग मधला बाकी आहे. 46 धावा धावफलकावरती. 46 लॉस ऑफ द 2 विकेट. लास्ट डिलिव्हरी इज रिमेनिंग इन दिस ओव्हर. यावेळेस देखील आपण पाहतोय एका धावेचा प्रयत्न आहे. एक धाव पूर्ण झाली आहे. वाईड बॉल. वाईडच्या माध्यमातून 2 धावा मिळतील. 48 धावा धावफलकावरती. सुरुवातीला पहिल्या 2 षटकांपर्यंत असं वाटलं की 20च्या आतमध्ये धावफलक राहील, परंतु क्रिकेट असाच खेळ आहे ना, ज्या खेळामध्ये तुमचं प्रेडिक्शन नेहमी फेल ठरतं, तो क्रिकेटचा खेळ आहे. शेवटचा बॉल. एक धाव पूर्ण होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होतील. 50 धावा धावफलकावरती आहेत. मुटकलवाडी संघाने 50 धावा बनवल्यात. 51 धावांचं लक्ष या ठिकाणी असणार आहे. बर्की आणि सह्याद्री 11 जुगाई या 2 संघांदरम्यान पुढच्या सामन्याचा टॉस केला जाईल. भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा भगवा चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय आणि एक दिवसीय ही स्पर्धा आहे. क्रमांक 1चं पारितोषिक 15,015 रुपये आणि आकर्षक चषक. क्रमांक 2चं पारितोषिक आपण पाहतोय 9,090 रुपये आणि आकर्षक चषक. क्रमांक 3चं पारितोषिक आपण पाहतोय 5,050 रुपये आणि आकर्षक चषक. क्रमांक 4चं पारितोषिक आपण पाहतोय 5,050 रुपये आणि आकर्षक चषक. सन्मान्य श्रीमान अनिलजी आयरे साहेब आणि सन्मान्य श्रीमान विकासजी केशव बारसकर साहेब यांच्या माध्यमातून आयोजित केलेली ही एक दिवसीय स्पर्धा आपण पाहतोय भगवा चषक 2025. खरं तर टेनिस बॉलची एक्सपेरिमेंट आपण पाहिली, त्यानंतर रबर बॉलची ही एक्सपेरिमेंट आपण पाहतोय. भगवा चषक या स्पर्धेच्या माध्यमातून
51 धाव्यांचं लक्ष आहे आणि ओपनिंग पेअर मैदानावरती जातीय. सलामीर जोडी चाळकेवाडी संघासाठी. 51 इज द टार्गेट. 51 धाव्यांचं लक्ष आहे. चला मॅच सुरू करा. गोलंदाजी ट्रॅकवरती अक्षय आहेत. बॅटिंगसाठी आकाश आणि अथर्व ही जोडी मैदानावरती. 51 धाव्यांचं लक्ष आहे. 51 इज द टार्गेट. एक्कावन्न धाव्यांचं लक्ष आहे. सामन्याला सुरुवात होती. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता, त्यावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. पहिला बॉल डॉट. आकाश आणि अथर्व ही जोडी मैदानावरती. गोलंदाजी ट्रॅकवरती अक्षय. पहिला बॉल डॉट आलाय. 51 इज द टार्गेट. 51 धाव्यांचं लक्ष आहे. पहिला बॉल डॉट. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. यावेळेस मात्र विकेट किपर गॅदर करू शकले नाहीयेत. आणखी एक बॉल डॉट. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट आलेत. बरकी संघाने टॉस जिंकलेला आहे. नेक्स्ट मॅच. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट आलेले आपण पाहतोय. यावेळेस आणखी एक बॉल डॉट आपण पाहतोय. लगातारचे 3 बॉल डॉट आलेत. गेले हवेत. बॉल उंच गेलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली सेल टिपतील आणि आली सफलता. विकेट. फलंदाज बाद. आकाश शून्यावरती बाद. एक्कावन्न धाव्यांचं लक्ष होतं. आकाश इथे बाद झालेत.
साहिल आहेत नवीन फलंदाज मैदानावरती. क्रमांक 3 वरती शून्यावरती पहिली विकेट आली आहे. एक बॉल शिल्लक आहे. या पहिल्या षटकामधला 51 धाव्यांचं टार्गेट आहे आणि पहिलं षटक गोलंदाजाने आपल्या नावावरती केलंय. पहिली मेडन ओव्हर या स्पर्धेमधली येईल की काय हे चित्र देखील पाहायचं आहे. गोलंदाज अक्षय बॉलिंग ट्रॅकवरती. शेवटचा बॉल या षटकामधला आहे. आणि पहिलं मेडन ओव्हर या स्पर्धेमधली पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी. पहिलं मेडन षटक या स्पर्धेमधलं. विकेट मेडन. जबरदस्त गोलंदाजी अक्षय यांची पाहायला मिळाली. अंतिम बॉल डॉट आलाय आणि या स्पर्धेमधील पहिली मेडन ओव्हर इथे पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी. या स्पर्धेमधील भगवा चषकामधली पहिली निर्धाव षटक आपण पाहिलं तर अक्षय यांच्या नावावरती आहे. पहिलं निर्धाव षटक आपण पाहिलं अक्षय यांचं, जे की विकेट मेडन ओव्हर तुम्हाला पाहायला मिळाली. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली अक्षय यांच्या माध्यमातून. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती स्वप्नील आहेत. ज्यावेळेस आपण पाहिलं टॉप एज लागलंय, बॉल हवेत होता. एका धावेचा प्रयत्न आहे आणि एक धाव या ठिकाणी प्राप्त होईल. यावेळेस स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. चौथ्या धावेचा देखील प्रयत्न आहे आणि 4 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 4 धावा प्राप्त झाल्या. 4 धावेने धावफलक पुढे जाईल. एकूण धावफलकावरती धावा आहेत 5. 5 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 5 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5 लॉस ऑफ दी 1 विकेट. 51 धावेंचं टार्गेट आहे. स्वप्नील बॉलिंग ट्रॅकवरती. 5 धावा धावफलकावरती. ऑफ्टमच्या बाहेर हा बॉल वाईट बॉल पंचांनी घोषित केला. अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. 6 धावा धावफलकावरती. 6 लॉस ऑफ दी 1 विकेट. गोलंदाज स्वप्नील. त्यावेळेस देखील वाईट बॉल. बॅक टू बॅक दुसरा वाईट आहे. अवांतर धाव इथे देखील प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 लॉस ऑफ दी 1 विकेट. हा बॉल देखील वाईड आहे आणि आणखी एका धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा वाईडच्या माध्यमातून प्राप्त होतील. 10 धावा धावफलकावरती. 10 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 10 धावा धावफलकावरती. लगातारचे वाईट बॉल आलेत गोलंदाज स्वप्नील यांच्या माध्यमातून. यावेळेस फटका चांगला. 1 धाव प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का तर झालाय देखील. 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती. 12 लॉस ऑफ दी 1 विकेट. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. धावफलकावरती धावा आहेत 12.
17 धावा धावफलकावरती आहेत. 17 लॉस ऑफ द 1 विकेट. यावेळेस मात्र शरीरावरती बॉल आलेला धाव प्राप्त होणार नाहीये. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 17 धावा सेकंड ओव्हरमध्ये खर्च झालेले आपण पाहिल्यात. पहिल्या षटकामध्ये धाव आली नव्हती, निर्धाव षटक होतं, परंतु सेकंड ओव्हरमध्ये 17 धावा आल्या. 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. चाळकेवाडी संघाला 12 बॉलमध्ये 34 धावा. इथून मात्र आक्रमक बॅटिंग करावी लागेल. 12 मध्ये 34 बनवायचे आहेत. बारा बॉलमध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. 17 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 मध्ये 34 बनवायच्यात. लीडिंग एज बॉल हवेमध्ये झेल टिपलाय सफलता. विकेट. फलंदाज बाद. पहिलाच बॉल आणि त्याला मात्र पाठवलंय अगदी मिड विकेट क्षेत्रामध्ये. षटकार. आर्यन यांच्या बॅटमधून षटकार आलाय. 6 धावेने धावफलक पुढे जाईल. तेवीस धावा धावफलकावरती. चांगला फटका आपण पाहिलाय. आर्यन यांच्या बॅटमधून 23 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 23 लॉस ऑफ द 2 विकेट. लॉस ऑफ द 2 विकेट. पुढचा बॉल आणखी एक हाफ ट्रॅकर बॉल होता. हवेमध्ये खेळलेत. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होतील. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 26 बनवायच्यात. 9 बॉल आणि 26 धाव्यांची आवश्यकता आहे. 25 धावा धावफलकावरती. 9 मध्ये 26. आणखी एक बॉल डॉट आलाय. 8 बॉल मध्ये 26 धाव्यांची आवश्यकता आहे. आठ बॉल आणि 8 बॉल मध्ये अजूनही 26. 25 धावा धावफलकावरती. गोलंदाज विशाल बॉलिंग ट्रॅक वरती. 8 बॉल मध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. शरीरावरती हा बॉल आदळलाय. धाव घेण्याचा प्रयत्न आहे. लेग बाईज मे बी. यस इट इज. लेग बाईजच्या माध्यमातून एकेरी धाव प्राप्त झाली आहे आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 26. 7 मध्ये 25 बनवायचे. 7 बॉल शिल्लक आहेत. 25 धाव्यांची आवश्यकता आहे. ऑन साइडला आपण पाहतोय हॅमर करण्याचा प्रयत्न होता. एक धाव प्राप्त झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि फलंदाज धाव बाद. विकेट. रनआउट स्वरूपामध्ये विकेट आली. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 24 धाव्यांची आवश्यकता आहे.
6 बॉल मध्ये 24 धाव्यांची आवश्यकता आहे. सचिन आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. 6 बॉल 24 धावा. 27 ऑलरेडी झाल्यात. फुलटॉस बॉल होता, हवेमध्ये गेलाय. ओ व्हॉट अ कॅच दॅट इज. जबरदस्त कॅच. कॉट अँड बोर्ड. विकेट. फलंदाज बाद. पाच बॉल 24 धाव्यांची आवश्यकता आहे. नवीन बॅटर गणेश मैदानावरती. हाफ ट्रॅकर बॉल होता, त्याला मात्र पाठवलंय डीप फाईनल क्षेत्रामध्ये. षटकार. 6 धावा. अप्रतिम फटका आपण पाहतोय गणेशांच्या बॅट मधून. षटकार तर आलाय. 4 बॉल मध्ये 18 धाव्यांची आवश्यकता आहे. 33 धावा धावपलकावरती. 3 षटकारांची आवश्यकता आहे. 4 बॉल 18 धावा. गणेशांनी पहिल्या बॉलवरती आक्रमण केले. षटकार ठोकलाय सचिन यांच्या विरोधामध्ये. 4 बॉल 18 धाव्यांची आवश्यकता आहे. 4 बॉल मध्ये 18 धावा. षटकार तर आलाय. पुन्हा एकदा आक्रमण. बॅक टू बॅक दुसरं आक्रमण. गणेशांच्या बॅटमधून षटकार. 6 धावा. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळतीये गणेशांच्या माध्यमातून. पहिला बॉल आखूड टप्प्यात होता, त्यावरती देखील आक्रमण केलं. लेन पुढे केली गोलंदाजाने, त्यावरती देखील आक्रमण. बॅक टू बॅक षटकार. 3 बॉल 12 धाव्यांची आवश्यकता आहे आणि गणेश मात्र आक्रमण करतायत. 39 धावा धावपलकावरती. 3 बॉल आणि 12 धाव्यांची आवश्यकता आहे. मॅच क्रुशियल मोमेंटला पोहोचलेली पाहायला मिळते. 2 षटकारांनी मात्र आपण पाहतोय या मॅच मध्ये चुरस निर्माण केली. 2 फाईट, वातावरण टाईट. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते गणेशांची. हाफ ट्रॅकर बॉल होता आणि यावेळेस मात्र एक धाव कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, ही गोष्ट महत्वाची आहे. दोन्ही बॅटर एकाच एंडला आहेत आणि 2 धावा देखील कंप्लीट झालेल्या आपण पाहतोय. वाव. 2 बॉल 10 धाव्यांची आवश्यकता आहे. 2 बॉल 10 धाव्यांची आवश्यकता आहे. 2 बॉल 10 धावा. आता मात्र एक चौकार, एक षटकार देखील चालू शकतो. 2 षटकार देखील चालू शकतात, परंतु मारावे लागतील. 2 बॉल 10 धाव्यांची आवश्यकता आहे. मॅच असं वाटलं की 1 साइड सुरू आहे, परंतु गणेश यांना ते मान्य नव्हतं. लगातारचे 2 षटकार, त्यानंतर आलेल्या 2 धावा, पाठीमागच्या 3 बॉल मध्ये 14 धावा आल्यात. महत्वाचा बॉल, त्यावरती केलंय आक्रमण. डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये आलाय षटकार. 1 बॉल 4 धाव्यांची आवश्यकता आहे. एक बॉल 4 धाव्यांची आवश्यकता आहे. गणेशांना मात्र आज सुपर हिरो होण्याची संधी आहे. 1 बॉल 4 धाव्यांची आवश्यकता आहे. वाव, काय बॅटिंग केली आहे गणेशांनी. शेवटच्या षटकामध्ये मोर्चा सांभाळला त्यावेळेस 6 बॉल 24 धाव्यांची आवश्यकता होती आणि आता मात्र 1 बॉल आणि 4 धाव्यांची आवश्यकता आहे. काय बॅटिंग केली आहे. तर आपण पाहतोय आकाश मोहिते यांच्याकडून 1 बॉल 4 साठी 1 बॉल 6 साठी 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. गणेश यांच्यासाठी 1 बॉल आणि 4 धाव्यांची आवश्यकता आहे. 1 बॉल 4 धावा. 1 बॉल 4 धावा. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. सचिन यांच्यावरती देखील दबाव असेल, गणेश यांच्यावरती देखील थोडासा दबाव. 1 बॉल 4 धावा. शेवटचा बॉल, त्यावरती केलंय आक्रमण. बॉल हवेत उंच तर गेलाय. गणेश फिनिशेस ऑफ इन स्टाईल. षटकार ठोकत ही मॅच आपल्या संघाला त्याने जिंकून दिली आहे. जबरदस्त बॅटिंग करत असताना 6 बॉल आणि 24 धावा या ठिकाणी आपण पाहतोय. बनवायच्या होत्या, त्यामध्ये गणेशांची जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली आणि शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकत त्यांनी ही मॅच आपल्या संघाला जिंकून दिली आहे. जबरदस्त बॅटिंग.
मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट्स अबाउट दॅट. गणेश आहेत या सामन्याचे सामनावीर आणि त्याने चमत्कार घडवलाय या सामन्यामध्ये. जबरदस्त बॅटिंग.